नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीपासून आपल्या जाणत्या राजाला त्रिवार मुजरा करून, कारण की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे। आज किल्ले रायगडावर हा सोहळा खूप मोठ्या थाटामाटात साजरा होतो। लाखो शिवभक्त या निमित्ताने रायगडावर जमतात। या कार्यक्रमाला सुरुवात काही वेळात होते, पण या वर्षी मात्र हे चित्र काहीसं वेगळं असणार आहे। याचं कारण म्हणजे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि निसर्ग चक्रीवादळ। त्यामुळेच यावेळेला अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत युवराज संभाजीराजे छत्रपती शिवाजी राज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत आणि नुकतंच रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने तडाखा दिलाय। त्यामुळे रायगड किल्ल्यावर आणि पायथ्याशी असलेल्या गावांचं काही प्रमाणात नुकसान झालंय। म्हणूनच हा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षिततेची काळजी घेत साजरा केला जातोय। यंदा शिवभक्तांना किल्ले रायगडावर जाता येत नाहीये, त्यामुळे नक्कीच ते निराश झालेत। पण समाज माध्यमांवर मात्र आपल्या रयतेच्या राजाला सगळेच जण मानाचा मुजरा करताना दिसतायत। आजचाच तो दिवस होता ज्या दिवशी सगळ्यांचे लाडके शिवराय, सगळ्यांचा जाणता राजा छत्रपती झाले होते। आणि हा शिवराज्याभिषेक सोहळा हा मराठी माणसाचा एक अभिमान सोहळा आहे, हा त्याचा अभिमानाचा केंद्रबिंदू आहे। त्यामुळे लाखो शिवभक्त हा सोहळा अनुभवण्यासाठी नक्की रायगडावर आवर्जून हजेरी लावतात। ज्यांना प्रत्यक्ष तिथे जाता येत नाही ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शिवरायांचा प्रताप आठवत राहतात, शिवरायांची वेगवेगळी रूपं डोळ्यासमोर आणतात। हा असा राजा होता ज्यानं सगळ्यांना एकत्र आणलं, ज्यानं त्या काळातल्या आपल्या शत्रूंविरोधात बंड पुकारलं। कोणतीही अनुकूल स्थिती नसताना त्यांनी शिकवलं मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहायला। आणि अशा जाणत्या राजाचा हा शिवराज्याभिषेक सोहळा आज होतोय। पण हा सोहळा अर्थातच कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या या संकटामुळे मोठ्या प्रमाणावर साजरा होणार नाहीये। त्यामुळेच शिवराय मनामनात, शिवराज्याभिषेक सोहळा घराघरात असं म्हटलं जातं। याचं कारण म्हणजे सोशल मीडिया पेजवरून हा सोहळा लाईव्ह आपल्याला सगळ्यांना घर बसल्या पाहता येणार आहे। त्यामुळे तुम्ही थेट शिवाजी महाराजांच्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे, रायगडावरच्या या सोहळ्याचे साक्षीदार तुमच्या घरातून सुद्धा होऊ शकता। आता ही जी आम्ही तुम्हाला दृश्य दाखवतोय, ही दृश्य गेल्या वर्षीची दृश्य आहेत, ज्यावेळेला लाखो शिवभक्त या रायगडावर जमा झाले होते। मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा झाला होता। आजही उत्साह तो असला तरी सुद्धा तिथे मात्र जाता येणार नाहीये। पण प्रत्यक्ष जाता येत नसलं तरी प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या या राजाची प्रतिमा मात्र तीच आहे आणि तशाच भावनेनं आज सगळेच जण शिवरायांना वंदन करतायत। रायगड जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान निसर्ग चक्रीवादळामुळे झालेलं आहे आणि त्यातून अर्थातच किल्ले रायगडही बचावला नाही आहे। ही सगळी पार्श्वभूमी बघता आजचा हा सोहळा आणि त्याचप्रमाणे कोरोना संकटाचा जो प्रादुर्भाव, कोरोना संसर्गाचा जो प्रादुर्भाव वाढतोय, या सगळ्यामुळेच यावर्षीचा हा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणानं मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच इथे होणार आहे। पण तो प्रत्येकाला घर बसल्या मात्र बघता येणार आहे, कारण तो सोशल मीडियावरून लाईव्ह केला जाणार आहे। शिवराय मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात असं म्हटलं जात आहे आणि त्याप्रमाणे काही वेळात हा सोहळा जेव्हा सुरू होईल त्यावेळेला हे लाईव्ह सुरू होणार आहे। युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। अर्थातच सोशल मीडियावरून अनेकांनी शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्तानं आपली मतं व्यक्त केलेली आहेत। शिवरायांना त्रिवार मुजरा केलेला आहे। अगदी राजकारण्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येकाने आपलं मत नोंदवलेलं आहे। प्रजासुखी तरच राजासुखी, यावर आपल्या जाणत्या राजाचा ठाम विश्वास होता। त्यामुळे त्यानं जे राज्य केलं ते फक्त प्रजेसाठीच्याच भल्यासाठी केलं। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे। वैभव, या सोहळ्यासाठी वर्षभर शिवभक्त आतुरतेनं वाट बघत असतात। यावर्षी प्रत्यक्ष तिथे जाता येणार नाहीये, पण घरातून मात्र हा सोहळा बघता येणार आहे। काय सांगशील आजच्या या सोहळ्याबद्दल? केतकी, या सोहळ्यामध्ये तशा तांत्रिक अडचणी प्रचंड आहेत, ज्याच्यामुळे शिवप्रेमी हे स्वतः तिथे जाऊ शकत नाहीत। मात्र संभाजी छत्रपतींनी या सगळ्याबाबतची एक लिंक जी आहे सोहळ्याची ती टाकलेली होती। मात्र निसर्गाचा एकूण परवाच्या तडाख्यामध्ये मोबाईल टॉवर्स जे आहेत त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्याच्यामुळे त्याही मार्गाने सोहळा जो आहे तो शिवप्रेमींना पाहता येत नाहीये।
वास्तविक हा शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ प्रतिकात्मक शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून त्याच्याकडे पाहता येत नाही. याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती आणि मातीशी बांधील असलेल्या प्रत्येकाला आपला वाटतो असा राजा पहिल्यांदा तख्तावर जेव्हा बसला तो शिवाजी महाराजांच्या रूपाने बसला. मराठी माणसाचं स्वतःचं छत्र तयार झालं. अशा अनेक वेगवेगळ्या भावनेतून शिवप्रेमी जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून छत्रपतींना आजमावतात आणि तिथं जात असतात. या सगळ्या आपल्या भावना घेऊन, आपल्या भावनांमधून दिसलेले किंवा आपल्या विचारातून दिसलेले छत्रपती जे आहेत ते आपल्या डोक्यामध्ये सामावून घेण्यासाठी किंवा त्या दृष्टीने छत्रपतींना बघण्यासाठी या सोहळ्यासाठी जात असतात. एका ऐतिहासिक अर्थानं सुद्धा हा सोहळा प्रत्येकाला त्याच्या अगदी अगदी वैभव मला परिप्रेक्षातून म्हणूनच मला एक विचारायचं आहे की एरवीचा तो माहोल, एरवीचं ते वातावरण, भरलेलं वातावरण कसं असतं आणि यावर्षीचं मात्र किल्ले रायगडाचं वातावरण कसं आहे? केतकी मी जवळपास गेली 4 ते 5 वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याला जात आलोय. ज्या पद्धतीनं गेल्या साधारण 10 वर्षामध्ये या सोहळ्याचं स्वरूप बदललं, त्यापूर्वी आम्ही जात असू. मात्र गेले साधारण 6 ते 7 वर्ष मुख्य सभामंडप जो आहे तो पूर्ण नव्यानं उभारण्यात येतो, तिथं मांडव घालण्यात येतो, सदर उभारली जाते या आणि एक जिवंतपणा जो आहे तो पूर्ण या रायगडाच्या सदरेला येतो, जिथं हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा जो आहे तो होत असतो. दरवर्षी कधी उदयनराजे तर कधी संभाजी छत्रपती यांच्या हस्ते तिथं जलाभिषेक होतो. वास्तविक शासकीय पूजा जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते किंवा मुख्यमंत्री जर जाणार असतील, सांस्कृतिक मंत्री जाणार असतील, जे प्रतिनिधी असतील सरकारचे, त्यांच्या वतीनं पूजा केली जाते आणि वंशजांच्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी छत्रपतींची पूजा जी आहे ती केली जाते किंवा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो केला जातो. 12 नद्यांचं पाणी असेल किंवा 12 मावळांमधली माती असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते या सगळ्याची समिती जी आहे ती त्याचं केवळ नियोजन करत असते. मात्र प्रत्येक जण तिथे जाणारा शिवप्रेमी जो आहे तो आपल्या शिवाजी महाराजांची नाव ज्या अंगानं जुळालेली असेल त्या अंगानं तिथं जातो. जसं कृष्णेच्या तीरावरती राहणारे शेतकरी किंवा शिवप्रेमी जे आहेत ते कृष्णेचं पाणी घेऊन जातात, कोयनेच्या तीरावर राहणारे हे कोयनेचं पाणी घेऊन जातात. असे अनेक प्रकार आहेत. तिथं प्रत्येक जण जे लोक मराठवाड्यातून येतात, सतत निजामांची ज्यांच्यावरती सत्ता राहिलेली होती त्या मातीला छत्रपतींचा स्पर्श लाभावा म्हणून आपली माती तिथं आणून टाकणारे अनेक शिवप्रेमी आम्ही बघितले. जो तो त्याचा विचार जो आहे त्या विचाराच्या अंगानं या राज्याभिषेक सोहळ्याकडे पाहतो. याचं कारण पहिल्यांदा मराठी माणसाला छत्र किंवा राज्य तुमचं राज्य हे सांगणारा हा सगळा सोहळा होता आणि त्यामुळे या सोहळ्याचं महत्व प्रचंड आहे. मात्र यंदा नक्कीच आणि आजही आणि या पुढेही वैभव तितकंच हे महत्व राहणार आहे. येणाऱ्या कितीही पिढ्या असल्या तरी शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनामध्ये तसेच त्यांचं स्थान अबाधित असणार आहे. या राजाला आमच्याकडून सुद्धा त्रिवार मुजरा. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर आपण बघणार आहोत इतर काही बातम्या आहे नाशिकमधली, कारण नाशिकमधल्या बाजारपेठा आजपासून सुरू होत आहेत. सम विषम पद्धतीनं ही दुकानं सुरू राहणार आहेत. पॅसेज आणि त्या लगतची दुकानं सम तारखांना सुरू राहणार आहेत, तर इतर दुकानं ही विषम तारखांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या दरम्यान ही दुकानं सुरू राहणार आहेत. निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग शिवाय मास्क तसंच सॅनिटायझर वापरणं हे सगळं बंधनकारक करण्यात आलं आहे. अर्थातच सकाळी 9 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान जरी ही बाजारपेठ सुरू असली तरी एका वेळेला जास्त गर्दी न करणं किंवा एका बाजूचीच दुकानं उघडणं या सगळ्या गोष्टी मात्र पाळाव्याच लागणार आहेत. त्याचप्रमाणे मास्क घालणं सुद्धा बंधनकारक आहे आणि सुरक्षित अंतर राखणं देखील बंधनकारक आहे. एकाच वेळेला दुकानांमध्ये गर्दी करता येणार नाहीये. काल व्यापारी महासंघ आणि महापालिकेची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला होता की समविषम तारखांप्रमाणे नाशिकची बाजारपेठ खुली करण्यात यावी आणि त्यानुसार आजपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नाशिकमध्ये सगळी दुकानं उघडी ठेवण्यात येणार आहेत. आपण बघितलं काल पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तसंच नागपूरमध्ये, ठाण्यामध्ये समविषम पद्धतीनं दुकानं तर खुली झालेली आहेत. नाशिकमध्ये मात्र काहीसा संभ्रम होता, पण नाशिकमध्ये आता आजपासून समविषम पद्धतीनं ही दुकानं बाजारपेठा खुल्या राहणार आहेत. आणि अर्थातच हे नियम जे आहेत त्याचं प्रत्यक्ष पालन करणं खूप गरजेचं आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या कमी नाही आहे. नाशिक शहरातली रुग्णांची संख्या एकीकडे वाढतीये, त्यामुळे अर्थातच आपल्या सोयीसाठी जरी बाजारपेठ खुली असली तरी सुद्धा नियमांचं पालन बंधनकारक आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी
लक्ष्मण घाटोळ. लक्ष्मण अखेर आजपासून बाजारपेठा खुल्या होत आहेत. काय महत्त्वाचे नियम आहेत आणि आत्ताचं चित्र काय दिसतंय? गर्दी व्हायला लागली आहे बाजारपेठात? निश्चित नाशिक शहरातील मेन रोड असेल, एमजी रोड असेल, त्याचबरोबर अशोक स्तंभ असेल, या शहरातील मुख्य बाजारपेठा ज्या आहे ते पूर्ववत सुरू झालेल्या आहे. खरं तर नाशिक शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी शासनाने जे काही नियमांमध्ये शिथिलता दिलेली आहे त्याप्रमाणे आता नाशिकमध्ये विषम पद्धतीने जे आहे ती दुकानं सुरू करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या P1, P2 ही जी काही नियमावली आहे त्या नियमावलीला आधारून नाशिक शहराच्या अनेक भागांमध्ये विषम पद्धतीने दुकानं जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नाशिकचा महात्मा गांधी रोडचा परिसर असेल, त्याचबरोबर मेन रोडचा परिसर असेल, दूध बाजार हा परिसर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. दुकानदारांनी आपली दुकानं जी आहे ती पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. त्यामुळे आता शहरातली संपूर्ण परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते शहरात. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. पुढची बातमी बघूया. ठाणे बेलापूर हा औद्योगिक पट्टा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा औद्योगिक क्षेत्र मानला जातो. मात्र लॉकडाऊनमुळे इथला व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर तिथे काय नेमकी स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. ठाणे बेलापूर इंडस्ट्री म्हणजे देशातल्या दुसऱ्या क्रमांकाची ही इंडस्ट्री. या इंडस्ट्रीमध्ये 4,500च्या आसपास संपूर्ण ह्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. परंतु या कंपन्यांची काय परिस्थिती आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. मी सध्या याच ठाणे बेलापूर इंडस्ट्रीमधल्या एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहे. ज्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मल्टीव्हिटॅमिनचे इंजेक्शन बनवले जातात आणि ते सगळ्यात महत्त्वाचं सध्या कोरोनासाठी हे सगळे इंजेक्शन खूपच महत्त्वाचे आहेत. इसेन्शियल मोडमध्ये मोडल्या जाणाऱ्या या कंपनीमध्ये काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊया. आपण बघतोय की कंपनीमधली ही सध्या परिस्थिती आहे की इथे प्रोडक्शन एका दिवशी केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी पॅकिंग केलं जातं. कारण इथे त्यांना लागणारे कर्मचारी किंवा इथले जे काही कामगार आहेत ते त्यांना मिळत नाही आहेत. दररोज या कंपनीमध्ये सरासरी 250च्या आसपास हे कर्मचारी काम करत होते. पण सध्या इथे फक्त 100 कर्मचारी येतात. म्हणजे 35 ते 40% फक्त कर्मचारी या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे याचा परिणाम नक्कीच या इंडस्ट्रीवरती झालेलाच आहे, या कंपनीला झालेला आहे. अशाच प्रकारचे 4 ते 4,500 ज्या कंपन्या ह्या संपूर्ण ठाणे बेलापूर पट्ट्यामध्ये आहेत. ह्या ठाणे बेलापूर पट्ट्यामधल्या त्यापैकी फक्त 35 ते 30% ह्या कंपन्यावर चालू आहेत. आपण बघू शकता की ही खूपच महत्त्वाची ही कंपनी आहे. फार्मास्युटिकल कंपनी आहे. मल्टीव्हिटॅमिनचे हे इंजेक्शन बनवले जातात आणि हे इंजेक्शन्सला डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण सध्या कोरोनाचं सावट आहे त्यामुळे ह्या इंजेक्शन्सना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र त्याचा पुरवठा आम्ही करू शकत नाही अशी परिस्थिती या कंपनीच्या व्यवस्थापनाची आहे. आता आपण बघतोय की हा जो ही संपूर्ण पॅकिंग सुरू आहे आणि ही पॅकिंगचा जो मटेरियल झालेला आहे, इंजेक्शन्स तयार झालेत हे कालच्या दिवसभरातले आहेत आणि आज त्याची संपूर्ण पॅकिंग होते. ठाणे बेलापूर हा झोन एवढा मोठा आहे परंतु तिथे फक्त 30 ते 35% कंपन्या सुरू आहेत आणि त्यामध्ये देखील त्यांच्याकडचा प्रोडक्शन देखील 30 ते 35% आहे. जर आपण नुसता फार्मास्युटिकलचा विचार केला, जर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट विचार केला किंवा आणखीन इतर जर डिपार्टमेंटच्या ज्या कंपन्या आहेत, ज्या प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत, तिकडे करोडो रुपयाचा माल तयार आहे. मात्र तो माल उचलायला इतर कंपनी तयार होत नाही आहे कारण त्यांना त्याचे पैसे द्यायला त्यांच्याकडे सध्या परिस्थिती नाही आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीमध्ये संपूर्ण इंडस्ट्री आहे. नक्कीच यावरती राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यावरती उपाययोजना जर नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये मात्र ही इंडस्ट्री संपूर्ण उद्ध्वस्त होते का अशी भीती इथल्या मालकांना, इथल्या कामगारांना आहे आणि त्यामुळे हे सगळे कर्मचारी आणि मालक व्यथित आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. तर नवी मुंबईतल्या काही भागांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं नागरिकांची स्क्रीनिंग मास टेस्ट सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कदाचित कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो आणि याबद्दलच आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. 2,500च्या वरती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत आणि या 2,500मध्ये 40% आसपास हे रुग्ण सगळे एपीएमसीच्या संबंधित आहेत आणि या एपीएमसीच्या संदर्भात असलेलेच रुग्ण म्हणजेच एपीएमसीमध्ये कर्मचारी जे काम करतात त्या कर्मचारी, त्याचबरोबर तिथले जे कामगार असतील, माथाडी कामगार असतील किंवा व्यापारी असतील, हे सगळे याच परिसरात राहतात. तुर्भे असेल, कोपरखंड असेल, याच सगळ्या परिसरात राहतात आणि याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आपण पाहतोय की कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे अण्णासाहेब मिसाळ आहेत
यांनी ही मास स्क्रीनिंग सुरू केलेली आहे आणि मास स्क्रीनिंगच्या माध्यमातून या कंटेनमेंट झोन सोबतच संपूर्ण नवी मुंबईमधल्या नवी मुंबईकर नागरिकांच्या अशाच पद्धतीने मास स्क्रीनिंग केले जाणार आहेत, जेणेकरून ज्यांना जी काही लक्षणं दिसतात, ताप, सर्दी, खोकला, ते समोर येतील आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार वेळेत उपचार होतील, जेणेकरून जो सध्या वाढता आकडा दिसतोय हा मास स्क्रीनिंगमुळे दिसतोय, परंतु येत्या 15 दिवसामध्ये तो वाढता आकडा देखील कमी होण्याची दाट शक्यता असल्याचा विश्वास नवी मुंबई महानगरपालिकेला, त्या अनुषंगानेच ही सगळी मास स्क्रीनिंग योजना जी आता नवी मुंबईमध्ये राबवली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर बघणार आहोत आणखीही काही घडामोडी.